प्रभाग क्रमांक 10 मध्ये अजय आडसरे व अश्विनी घागरे यांना प्रचंड जनसमर्थन। भाजपाची लाट स्पष्ट। त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणूक घोषित होताच प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद अधिकच बळावू लागला आहे। अजय सुनील आडसरे आणि अश्विनी संतोष घागरे यांनी प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर प्रभागात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे। अजय दादा आडसरे हे समाजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातील सक्रिय वाटचालीसाठी ओळखले जातात। तरुण खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, त्यांची अडचण तात्काळ मार्गी लावणे तसेच विविध क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ते सदैव पुढाकार घेत आले आहेत। सामाजिक बांधिलकी जपत सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेले नेतृत्व म्हणून त्यांची छाप प्रभागात भक्कम आहे। आडसरे परिवाराचे नगरपरिषद राजकारणातील योगदानही उल्लेखनीय आहे। यापूर्वी या परिवारातील सदस्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद भूषवून प्रभागाच्या विकासात मोलाची कामगिरी केली आहे। त्यामुळे या निवडणुकीतही नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक वाढल्याचे चित्र उमटत आहे। याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे उमेदवार कैलासदादा घुले यांच्या प्रचारालाही संपूर्ण शहरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांची प्रतिमा परिश्रमशील आणि विकासाभिमुख नेतृत्वाची असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विशेष विश्वास व्यक्त होत आहे। प्रभाग क्रमांक 10 सहित संपूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळत असलेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पक्षातर्फे व्यक्त केला जात आहे। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना मी नमस्कार करते। आज प्रभाग क्रमांक 10 मधून अजय सुनील आडसरे माझे पती हे उमेदवार म्हणून जाहीर झालेले आहेत भारतीय जनता पक्षाकडून। तर त्यांना भरभरून मतांनी विजयी करावं असं मला वाटतं। याचं कारण असं आहे की त्यांचं समाजकार्य खूपच जास्त प्रमाणात आहे। येणारा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे त्यामध्ये सर्वात जास्त कामं करतील अशी मला अपेक्षा आहे। त्यामुळे या सिंहस्थाच्या दृष्टीने बघता त्यांना भरभरून मतांनी विजयी करावे, बस माझी एवढीच विनंती आहे। ताई, प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या कुठले कामं पेंडिंग आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही ते कसे पूर्ण करणार आहात? प्रभाग क्रमांक 10 मध्ये जर बघायला गेलं तर कामं घरकुलं वगैरे लोकांना मिळाले आहेत, पण बाकीच्या काही दृष्टांनी ते वंचित आहेत। जसे की आतमध्ये घंटागाडी जात नसेल। सर्वात मोठा बायकांचा जो प्रश्न आहे की घंटागाडी आमच्या दारापर्यंत येत नाही, तो सर्वात एक मोठा प्रश्न आहे। त्याच्यानंतर गटारी ओपन आहेत, तिथे रस्त्यांचे काही कामं झालेले आहेत तर काही कुठे झालेले नाहीत, ते पूर्ण करू। अजून काही त्यांच्या समस्या असेल त्याही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणारच नक्की। दादा, प्रभाग क्रमांक 10 मधून कोण उमेदवार हवाय आपल्याला, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 10 मधून अजय आडसरे आम्हाला हवे आहेत। भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यांचं कार्य सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रात भरपूर प्रमाणात आहे। सार्वजनिक समस्या त्या भरपूर असतातच, परंतु क्रीडा क्षेत्रात त्यांचं योगदान भरपूर आहे। प्रत्येक दरवर्षी ते क्रिकेट स्पर्धा भरवत असतात, त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये युवकांसाठी ते मैदान उभं करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तसेच येत्या 2 तारखेला आम्ही अजय आडसरे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणून भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय करणार आहोत। आता त्र्यंबकेश्वरची सार्वत्रिक निवडणुकाचा बिगुल वाजलेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये प्रभाग क्रमांक 10 ओपन जागेवरनं अजयदादा आडसरे हे उमेदवारी करत आहेत। त्यांच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांचे वडील हे मागच्या कुंभमेळ्यामध्ये नगराध्यक्ष होते। त्यांची आई या उपनगराध्यक्षा व नगरसेविका राहिलेले आहे। समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेले हे परिवार आहे आडसरे परिवार। गावामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण किंवा प्रभागामध्ये नाहीच तर संपूर्ण तालुक्यामध्ये गावामध्ये कोणाला कोणतीही प्रकारची मदत असली तर ते धावून जातात। कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये त्यांचा फायदा नसतो, तरी ते सर्व समाजाला व त्र्यंबकेश्वरमधील सर्व समाज बांधवांना धरून चालणारे हे आडसरे परिवार आहे। आणि प्रभागामध्ये मागील काही दिवसापासून खेळाडूंसाठी कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा नाहीये। तर अजय दादा आडसरे हे खेळाडूंसाठी एक अग्रेसर पाऊल टाकतात व त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करताना मला स्वतःला सांगितलेलं आहे की प्रशांत, आपण निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये एक क्रीडांगण असं बनवूया का तिथे ॲथलीट सर्व प्रकारचे खेळ खेळता येतील व आपल्या गावातील मुलं मुली व युवक वर्ग आहे जो तो इंटरनॅशनल नॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकतो। त्यांना मी अशी माहिती दिली होती की आपल्या गावामध्ये काही असे युवक आहे का ते स्टेट लेवलपर्यंत नॅशनल लेवलपर्यंत त्यांनी सहभाग घेतलेला आहे
व त्यांना आपल्याला मार्गदर्शन करून व त्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, देशाचं नाव कसं उज्ज्वल होईल याच्यासाठी अजय दादा हे अग्रेसर आहे व आता त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात केलेली आहे. आता 3 तारखेनंतर विजय आपलाच होणार आहे, कारण की आपण भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक लढवत आहे आणि त्यासाठी सर्व समाज बांधवांना व त्र्यंबकेश्वर मधील नागरिकांना माझी विनंती का येत्या 2 तारखेला कमळापुढील चिन्ह बटन दाबून तुम्ही कैलासदादा आडसरे, अश्विनी संतोष घागरे व अजय सुनील आडसरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा व त्यांच्या पाठीशी उभे राहा. प्रभाग क्रमांक 10 मधून अजयदादा आडसरे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कसे बघता याकडे काय सांगाल? सर्वांना नमस्कार. माझं नाव अभिषेक गिरीश देशमुख. या ठिकाणी 10 नंबरच्या वतीने अजयदादा आडसरे हे रिंगणात आहेत. यांचं कारकिर्दी खूप चांगली आहे, जनसामान्यांचा आवाज उठवणारे आहेत आणि क्रीडा क्षेत्रात पण त्यांची चांगली पोहोच आहे. निवडून आले की जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न करते. त्र्यंबकेश्वर नगरीतील सार्वत्रिक निवडणूक 2025-26 यासाठी सगळे उमेदवार बीजेपीकडून जाहीर झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 यातील उमेदवार हे अजय आडसरे आणि सौ अश्विनी ताई घागरे या सगळ्यांचा परिचय देण्याची तशी काही फारशी गरज नाही, कारण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांनी केलेल्या कामगिऱ्या या त्यांनी सगळ्यांनाच ठाऊक आहेत. पण तरी या पुढे देखील त्यांना तशी संधी देऊन तुम्ही सर्वमताने बहुमताने निवडून द्यावे आणि कमळ निशाणीवर बटन दाबा काय